लोकांचा खायला कसं गोड लागत। मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या 200 वर्षापूर्वीच्या। मंडल कमिशनने फक्त 14% आरक्षण दिले नियमात आणि मंडल कमिशनने दिलेलं सुद्धा रद्द करा। म्हणून मी कायम सांगतोय जरांगे तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची, तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर घेऊन। मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात शेकडो वर्षाच्या, त्या रद्द करा म्हणते ते। बघा मराठ्यांविषयीची नियत कशी। आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात, खोटं बोगस आरक्षण, बोगस। तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून, एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून। मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही। मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही। खाऊ द्या म्हणले, गरीब आहे, लहान भाऊ आहे। आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं, त्यांचा तळपाय व्हायला लागल्याशी। काय विचार आहेत राव तुमचे ओबीसी नेत्याचे, पडे उघड मराठा वयांचे विचार। मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठी, कळालं का? कोण किती जातीवादी, मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय। मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय। सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले, खोटे चेहरे बसलेले। त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही, कारण ते ओरिजिनल नोंदी आहेत। आता आमची पण मागणी, मंडल कमिशनने 14% आरक्षण दिले, वरचं सगळं रद्द करा, नाही तर दाखवतो काच का तुम्हाला। वरचं 16% आरक्षण जे दिले ते कशाच्या आधारावर दिले? लोकांचा खायला कसं गोड लागत। मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या 200 वर्षापूर्वीच्या। मंडल कमिशनने फक्त 14% आरक्षण दिले नियमात आणि मंडल कमिशनने दिलेलं सुद्धा रद्द करा, कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा। सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी 57 लाख सापडल्यात आणि आणखीन रेकॉर्ड सापडतात, ते आम्ही सापडणार। आणि पुरावे जर मिळाले, नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार म्हणजे देणार मराठ्याला। या भूमिकेत या पाहिजे, काड्या लावायच्या लावा लावायचं बंद केलं पाहिजे। जरांगे आणि मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारं तत्कालीन धोरण, जरांगे आणि जरांगेचे सल्लागार हे नेहमी शरदचंद्रजी पवारांवर अटॅक करत आलेले आहेत, कायम त्यांना ते दोष देत आलेले आहेत। पण ज्यावेळी आपण बर्ड व्ह्यूनं, म्हणजे ज्यावेळी आपण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवतो, त्यावेळी 50%च्या आतलं रिझर्वेशन असेल किंवा प्रत्येक माणसाला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भातला विषय असेल, जे धोरण मंडल आयोगाला अटॅच या महाराष्ट्रात राबवलं गेलं म्हणण्यापेक्षा सुरू झालं, म्हणूनच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, हे जरांग्यांनी लक्षात घ्यावं। 70 वर्ष ओबीसीचं आरक्षण तुम्ही फुकट खाल्लं असा एक त्यांचा आरोप आहे ओबीसीवर। मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत आणि 70%चा जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतोय जरांगे तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची, तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर घेऊन। कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94ला झाला आहे आणि 70 वर्ष आणली कुठून? अरे याला शिक्षण द्या पहिलं, याला पॉलिसी शिकवा अगोदर। माझी चिडचिड होते, मला मान्य आहे, मी थोडंसं एकेरी बोलतोय। महाराष्ट्रात ह्या वेदना आहेत आमच्या, म्हणून हे शब्द येत आहेत माझ्याकडं। त्यामुळे 70 वर्ष कुणाचं खायचा प्रश्नच येत नाही। आणि 27-28 वर्षात तर काय मिळालं आहे?